नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भाषा, भारतीय भाषा हा संस्कृतीचा घटक अभ्यासणार आहोत. भारतीय भाषेमध्ये 22 भाषांचा समावेश आहे. त्यापैकी या 22 भाषांची आपण ओळख घेणार आहोत. भाषा प्रकाराच्या थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि शास्त्रीय भाषा ज्या 6 आहेत यांची सुद्धा माहिती आपण या भाषा घटकामध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच हा मल्टीमीडिया पॅकेज तुम्ही वापरताना एक माहिती म्हणून हा पॅकेज वापरा. यामध्ये अधिक माहिती हवी असल्यास आपण इंटरनेट, यूट्यूब यासारख्या माध्यमातून अधिक माहिती नक्कीच घ्या. स्वयं अध्ययनातून आपण हा घटक अधिकाधिक अभ्यासायचा आहे. या ठिकाणी आपणास शंका येईल, या ठिकाणी आपण आपली शंका एका कागदावर लिहून घ्या. प्रत्येक घटकाच्या नंतर आपणास जो दिलेला वेळ असेल त्यामध्ये आपण सारांश लेखन करायचे आहे. हे पॅकेज पूर्ण संपल्यानंतर आपण भारतीय भाषेबाबत जाणीव जागृती आणि अधिक माहिती यावर चर्चा नक्कीच करणार आहोत. तर चला आता आपण सुरुवात करूया भारतीय भाषा हा घटक. विद्यार्थी मित्रांनो, भारत हे एक प्रजासत्ताक आणि सार्वभौम राज्य आहे, देश आहे. आपल्या भारतीय देशामध्ये एकूण 22 भाषा सांगितल्या आहेत. संविधानाच्या 8व्या परिच्छेदामध्ये एकूण 22 भाषा या भारताच्या प्रमुख भाषा मानण्यात आलेल्या आहेत. जयपाल रेड्डी माजी सांस्कृतिक मंत्री यांनी 13 डिसेंबर 2004 ला एकूण 3372 भाषा आहेत असे नमूद केलेले होते. यापैकी एकूण 22 भाषा या आपल्या भारतीय प्रमुख भाषा आहेत. त्या आज आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिली आहे आसामी भाषा, दुसरी बंगाली भाषा, तिसरी बोडो भाषा, चौथी डोगरी भाषा, पाचवी गुजराती भाषा, 6वी हिंदी भाषा, 7वी कानडी म्हणजे कन्नड भाषा, 8वी काश्मीरी भाषा, 9वी कोकणी भाषा, 10वी मैथिली भाषा, 11वी मल्याळम भाषा, 12वी मणिपुरी भाषा, 13वी मराठी भाषा, 14वी नेपाळी भाषा, 15वी ओडिया भाषा, 16वी पंजाबी भाषा, 17वी संस्कृत भाषा, 18वी संथाळी भाषा, 19वी सिंधी भाषा, 20वी तामिळ भाषा, 21वी तेलुगू भाषा आणि 22वी उर्दू भाषा. अशा प्रमाणे एकूण 22 भाषा या भारतीय संविधानाच्या 8व्या परिच्छेदामध्ये नमूद आहे. यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आपण बाकीच्या भाषांचा एक आढावा म्हणून अभ्यास करणार आहोत, तर मराठी भाषेचा आपण अधिक अभ्यास करणार. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय भाषेमध्ये एकूण 4 भाषा प्रकार आपल्याला बघावयास मिळतात. त्यापैकी मुंडा भाषा प्रकार, द्रविड भाषा प्रकार, भारतीय आर्य भाषा प्रकार आणि तिबेटी चीनी भाषा प्रकार असे 4 प्रकारचे भाषा प्रकार आपल्या भारतीय भाषेमध्ये बघावयास मिळतात. त्यापैकी द्रविड आणि भारतीय आर्य भाषा यांचा प्रकार हा जवळपास 97% भाषा कव्हर करतो आणि अत्यल्प प्रमाणामध्ये मुंडा आणि तिबेटी चीनी भाषा यांचा वापर हा भारतीय भाषेत होत असतो. थोडक्यात भारतीय भाषेमध्ये सर्वात जास्त भाग हा द्रविड आणि भारतीय आर्य भाषेचाच आहे. तो म्हणजे एकूण 97% भाषेचा प्रकार हा या दोघं भाषांचा आहे. जर द्रविड भाषा प्रकाराबाबत आपण विचार करायचा म्हटल्यास द्रविड भाषा प्रकार हा दक्षिण भारताच्या अनेक भाषांशी संदर्भित असा आहे. यामध्ये प्रमुख तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम असे 4 भाषा आहेत. उत्तर भारतातील काही भाषा सुद्धा यामध्ये येतात. उदाहरणार्थ ब्राहुली यासारख्या भाषा द्रविड भाषा प्रकारामध्ये येतात. या भाषा प्रकारामध्ये सुद्धा काही शब्द हे संस्कृत भाषेतून आलेले आहेत. या 4 भाषेमध्ये म्हणजे तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषेमध्ये तामिळ हा सर्वात जुना भाषा आहे आणि याला आपण शास्त्रीय भाषा असं मानलेलं आहे. या भाषामध्ये ब्राह्मी लिपीचा उगम आहे. जर द्रविड भाषा परिवार आपण बघितला तर यामध्ये मे, ट, न, ळ, इ, द, थ, ड या प्रकारच्या ध्वनी या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. बघा, त्यांच्या भाषा म्हणजे थोडक्यात दक्षिण भारतामधील भाषा आपण ज्या वेळेस ऐकतो अशा भाषा प्रकारामध्ये ट, न, ळ, ड या अशा ध्वनी असणारे शब्द हे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघावयास मिळतात. जो दुसरा मोठा प्रकार आहे तो म्हणजे भारतीय आर्य भाषा म्हणजे हिंद आर्य भाषा. थोडक्यात युरोपीय भाषांपैकी हिंद इराणी शाखेची ही एक उपशाखा म्हटली जाते. भारतीय उपशाखा सुद्धा ही म्हटली जाते. यामधील सर्व भाषांचा उगम म्हणजे सर्वाधिक भाषांचा उगम या संस्कृत मधून झालेला आहे. या संस्कृत भाषेतून उगम झाल्यामुळे
संस्कृत भाषा ही या भाषांची जननी म्हणून गृहीत धरली जाते. थोडक्यात या भाषा प्रकारामध्ये संस्कृत, हिंदी, उर्दू, बांगला, काश्मीरी, सिंधी, पंजाबी, नेपाली, रोमानी, अस्मानिया, गुजराती, मराठी इत्यादी सारख्या भाषा प्रकार येतात. थोडक्यात भारताच्या दक्षिण भागामध्ये द्रविड भाषा प्रकार हा मोठ्या प्रमाणात आहे, तर उर्वरित भागामध्ये हिंद आर्य भाषा या मोठ्या प्रमाणात आहे. याचप्रमाणे आपण बघितलं की तिबेटी चीनी भाषा या सुद्धा भारतीय भाषा प्रकारामध्ये आहेत. दक्षिणी पूर्वी भाषा भागामध्ये भारतीय उपमहाद्वीपमध्ये जवळपास 400 भाषांचा हा एक परिवार आहे, परंतु भारतीय सीमेमध्ये या भाषा प्रकार फार कमी प्रमाणामध्ये आपणास बघावयास मिळतो. त्याचप्रमाणे मुंडा लँग्वेज सुद्धा आपल्याला इथं अपेक्षित आहे. ही मुंडा लँग्वेज नॉर्मली इंडिया आणि बांगलादेश या सीमावर्ती भागामध्ये बघावयास मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 भाषा प्रकारापैकी आपण द्रविड आणि भारतीय आर्य भाषा प्रकार हा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतो आणि आपण याविषयी अधिक माहिती सुद्धा घेतलेली आहे. त्यापैकी मुंडा भाषा प्रकार हा बांगलादेश आणि सीमावर्ती भागामध्ये आपणास बघावयास मिळालेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय चीनी भाषा या सुद्धा आपणास बघावयास मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 भाषा प्रकारानुसार या 22 भाषांचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत शास्त्रीय भाषा. भारतीय संविधानानुसार, भारतीय घटनेनुसार एकूण 6 शास्त्रीय भाषा आहेत. त्यामागे तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि आताच नव्याने समाविष्ट झालेली ओडिया अशा एकूण 6 शास्त्रीय भाषा आहेत. संविधानातील एकूण प्राचीनता आणि ऐतिहासिक साहित्य या अनुषंगाने शास्त्रीय भाषेचा दर्जा हा दिला जात असतो. अगदी स्वातंत्र्य काळापासून शास्त्रीय भाषा या दिल्या जात असतात. संस्कृत हिला सुद्धा अनुच्छेद 351च्या दर्जेनुसार विशेष भाषा ही दिली गेलेली आहे. कारण संस्कृत ही हिंदी भाषांसह अनेक भाषांची जननी ही आहे. त्यामुळे संस्कृतला शास्त्रीय भाषा अशी दर्जा देण्यात आलेला आहे. यापैकी तामिळ भाषेला 2004 साली शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. संस्कृतला 2005 साली शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तेलुगूला 2008 साली शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. कन्नडला 2008 साली शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मल्याळमला 2013 साली शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि ओडियाला 2014 साली शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की एकूण 6 भाषांना राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि यांचा जर आपण विचार केला तर यांच्यासाठी काही विशेष नियम जे आहेत त्यापैकी काही नियम असे आहेत की या भाषांच्या ग्रंथांचा इतिहास जवळपास 1500 ते 2000 वर्ष जुना असा असला पाहिजे. त्याचप्रमाणे अशा भाषा असल्या पाहिजे की यामध्ये प्राचीन साहित्य आणि ग्रंथ यांचा समावेश असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात यातील मौलिक साहित्याची परंपरा ही आवश्यक मानलेली आहे. या अशा विविध कारणांनुसार म्हणजे थोडक्यात काय तर प्राचीनता आणि त्याची मौलिकता या घटकानुसार, या मापदंडानुसार शास्त्रीय भाषा या निर्धारित केल्या जातात आणि याच मापदंडानुसार एकूण 6 शास्त्रीय भाषा आपल्या भारतीय भाषेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मग शास्त्रीय भाषा दर्जा प्राप्त झाल्यावर होते काय तर शास्त्रीय भाषा दर्जा प्राप्त झाल्यामुळे यांच्या विकासासाठी शालेय शिक्षणामध्ये किंवा शैक्षणिक प्रणालीमध्ये अधिकाधिक बदल हे घडून आलेले असतात. उदाहरणार्थ या संबंधित भाषेमध्ये कमीत कमी 2 साहित्यिकांना दरवर्षी सन्मान देण्याची व्यवस्था ही केलेली असते. त्याचप्रमाणे या भाषांच्या अध्ययनासाठी, या भाषांच्या उत्कृष्टतेसाठी अध्ययन केंद्रांची स्थापना केलेली असते. त्याचप्रमाणे UGC तसेच केंद्रीय विश्वविद्यालयाच्या मार्फत अशा भाषांना काही घटक हे आवश्यक करून यांच्या विकासासाठी स्वतंत्र केंद्र ही स्थापन केलेली असतात. थोडक्यात शास्त्रीय भाषांचा विकास, त्यांच्या साहित्याची मौलिकता यांची जाणीव, यांची जागृती तयार करण्यासाठी, यावर अधिक अध्ययन करण्यासाठी, त्यामधील प्राचीन साहित्य, त्यामध्ये असणारे मूल्य, त्यामधील असणारं साहित्याचं ज्ञान, हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक उपयोग करण्यासाठी विविध स्तरावर शैक्षणिक पातळीवर या शास्त्रीय भाषांची
केंद्र स्थापन केलेली असतात आणि यातून भाषा विकास हा साध्य करण्यात आलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शास्त्रीय भाषेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी इंटरनेट, आपली शालेय पुस्तकं यांचा वापर करून या भाषांविषयी अधिक माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 22 भाषांविषयी माहिती घेणार आहोत. अस्मिया म्हणजे आसामी भाषा, जी आसाम या राज्यामध्ये बोलली जाते. या भाषेला 1950 साली मान्यता मिळालेली आहे. दुसरी भाषा आहे बंगाली, जी पश्चिम बंगाल या भागामध्ये बोलली जाते. हिला सुद्धा 1950 साली मान्यता मिळालेली आहे. तिसरी भाषा आहे बोडो, जी असम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रामुख्याने बोलली जाते. तिला 2003 साली मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर डोगरी ही जम्मू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बोलली जाते. तिला 2003 साली मान्यता मिळालेली आहे. यानंतर आहे गुजराती, जी गुजरात या राज्यामध्ये वापरली जाते. तिला सुद्धा 1950 साली मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर आहे हिंदी, उत्तर भारतातील अधिकांश भागामध्ये ही भाषा बोलली जाते. हिला सुद्धा 1950 साली मान्यता मिळालेली आहे. काश्मीरी भाषेला 1950 साली मान्यता मिळालेली असून ती जम्मू आणि काश्मीर या भागामध्ये बोलली जाते. कन्नड ही कर्नाटक प्रदेशामध्ये बोलली जाते. हिला सुद्धा 1950 साली मान्यता मिळाली आहे. कोकणी ही भाषा गोवा आणि कर्नाटक या राज्यातील काही हिस्स्यांमध्ये बोलली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोकणी भागामध्ये सुद्धा ही भाषा बोलली जाते. हिला 1992 साली मान्यता देण्यात आलेली आहे. मल्याळम ही केरळमध्ये बोलली जाते. हिला 1950 साली मान्यता देण्यात आली आहे. मणिपुरी ही मणिपूरमध्ये बोलली जाते. तिला 1992 साली मान्यता देण्यात आलेली आहे. मराठी ही महाराष्ट्रात बोलली जाते. हिला 1950 साली मान्यता मिळालेली आहे. मैथिली ही भाषा बिहारमधली असून हिला सुद्धा 2003 साली संविधानाने मान्यता दिलेली आहे. नेपाळी ही भाषा सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये बोलली जाते. या भाषेला 1992 पासून आपण स्वीकारलेले आहे. उडिया ही भाषा ओडिसामध्ये बोलली जाते. हिला 1950 साली आपण स्वीकारले आहे. पंजाबी ही भाषा पंजाब आणि चंदीगड या भागामध्ये बोलली जाते. हिला आपण 1950 साली स्वीकारले आहे. संस्कृत भाषेला 1950 साली आपण मान्यता दिलेली असून संस्कृत ही सर्व भारतीय आर्य भाषेची जननी म्हणून आपण स्वीकारलेली आहे आणि हिला शास्त्रीय भाषेचा दुसरा दर्जा आपण दिलेला आहे. सिंधी ही भाषा गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या भागामध्ये विखुरलेली आपणास बघावयास मिळते आणि हिला 1967 साली मान्यता देण्यात आलेली आहे. संथाली ही भाषा झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल यामध्ये संथाल जनजातीद्वारा बोलली जाते आणि हिला सुद्धा 2003 साली मान्यता देण्यात आलेली आहे. तामिळ ही भाषा तामिळनाडू, पुडुचेरी या भागामध्ये या राज्यांमध्ये बोलली जाते. हिला सुद्धा 1950 साली मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे तेलुगू ही भाषा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये बोलली जाते. हिला 1950 साली मान्यता देण्यात आलेली आहे. उर्दू ही भाषा उत्तरी भारतामध्ये प्रामुख्याने बोलली जाते. हिला 1950 साली मान्यता देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण एक तोंडी शाब्दिक स्वरूपात आढावा घेतलेला आहे. आता आपल्या पुढे एकामागून एक असे काही स्लाइड्स, अशी काही चित्रफिती समोर येतील. आपण जे आता बोललो ह्या चित्रफितीमध्ये ते समाविष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास विनंती आहे की आपण प्रत्येक भाषा प्रकार त्या कोणत्या राज्यात बोलली जाते आणि किती साली मान्यता आहे हे एका वहीवर नोंद करून घ्यावे. त्याचप्रमाणे या भाषा प्रकाराची बोली कशी आहे, या भाषा प्रकारामध्ये काही विशिष्ट साहित्य आहे हे सुद्धा आपण शोधावायचे आहे. चला तर आपण आढावा घेऊया भारतातील 22 भाषांचा.
विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या भाषा बोलल्या जातात? अगदी बरोबर. महाराष्ट्रामध्ये मराठी, काही प्रदेशात हिंदी, काही प्रदेशात कानडी, काही प्रदेशामध्ये कोकणी, अशा विविध प्रकारच्या भाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. त्यापैकी मराठी भाषा ही महाराष्ट्रातील प्रमुख भाषा आहे. मराठी भाषा ही भारतीय आर्य भाषा असून ही मराठी भाषा महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली, दीव आणि दमण तसेच मध्य प्रदेशमधील काही भागांमध्ये सुद्धा बोलली जाते. मराठी म्हटलं तर आपली मातृभाषा. आपल्याला आपल्या मातृभाषेचा गर्व असलाच पाहिजे. परंतु खरंच आपण आपल्या मातृभाषेचा वापर किती प्रमाणात करतो? आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये महात्मा गांधींनी सुद्धा सांगितले आहे की मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. परंतु खरंच आपण मातृभाषेचा किती मोठ्या प्रमाणात वापर करतो ही एक शोकांतिकाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवशी आपण मराठी भाषा दिन हा साजरा करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हे शोधायचे आहे की मराठी भाषा दिन कोणता आहे, आणि जर आपण मराठी भाषिक आहोत तर आपण मराठी भाषा दिन हा आपल्या शालेय स्तरावर नक्कीच साजरा केला गेला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेबद्दल अधिक सांगायचे झाल्यास मराठी भाषेतील व्यंजन, वर्ण, स्वर हे आपणास परिचित असले पाहिजे. आपण बघतो की आपणास सर्वात कठीण कोणते वाटत असेल, तर नक्कीच आपणास सर्वात कठीण हे मराठी भाषेचे व्याकरण वाटत असते. आपल्या MPSC स्पर्धा परीक्षा यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्या भाषेतील व्याकरणाचा समावेश केलेला असतो. मग आपण या भाषेकडे का दुर्लक्ष करावे? तर मला असे वाटते की एक शिक्षक म्हणून आपण मराठी भाषेतील या सर्व घटकांचा वापर केला पाहिजे. मराठीतील व्याकरण यामध्ये अलंकार, समास, संधी, क्रियापद, वाक्य, वाक्याचे प्रकार हे खूप सारे घटक यामध्ये समाविष्ट आहेत. याचा आपण नक्कीच वापर केला पाहिजे, नक्कीच अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास कधी सक्षम होईल तर ज्या वेळेस आपण याचा उपयोग करू त्यावेळेस आपणास याचा ज्ञान हे पूर्णपणे होईल. आपण त्याचा उपयोग न केल्यामुळे आपली मराठी भाषा ही लुप्त होत आहे आणि त्यातील रसस्वाद आपणास घेता येत नाही. खरंच एखादी कवितेचं वाचन करा आणि त्या कवितेमधील काय रसस्वाद अपेक्षित आहे याचं आपण नक्कीच अवलोकन केलं पाहिजे. आपण आपल्या अध्ययनाची उद्दिष्टे लिहिताना या सर्वांचा विचार नक्कीच करतो, पण खरंच आपण किती मोठ्या प्रमाणात हे जोपासतो याचा आपण विचार केला पाहिजे. आपण याविषयीची जाणीव जागृती तर नक्कीच अभ्यासणार आहोतच, परंतु मला असे वाटते की आपण मराठी भाषेतील जे व्याकरण प्रकार आहेत याचा सुद्धा विशेष अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मराठी भाषेची ऐतिहासिक परंपरा, मराठी भाषेतील साहित्य परंपरा, मराठी भाषेतील संत परंपरा याचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मराठी भाषेतील रसस्वाद घेणं हे सद्यस्थितीमध्ये आपणास महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून आपण याविषयी थोडं अधिक बोललो. आपणास सर्व भाषेचा अभ्यास हा कमी अधिक प्रमाणात नक्कीच करायचा आहे, परंतु आपणास या भाषा सर्व ज्ञात असल्या पाहिजे. एक आढावा म्हणून आपण प्रत्येक राज्यानुसार कोणत्या भाषा बोलल्या जातात हे आता आपण अभ्यासणार आहोत. पहिले आंध्र प्रदेशमध्ये आपण तेलुगू भाषेचा वापर करतो. अरुणाचल प्रदेश इंग्रजी भाषेचा वापर हा केला जातो. आसाममध्ये इंग्रजी, आसामी, बोडो, बंगाली या भाषांचा वापर केला जातो. बिहारमध्ये हिंदी आणि उर्दू, छत्तीसगडमध्ये हिंदी, गोवामध्ये कोकणी आणि मराठी, गुजरातमध्ये गुजराती आणि हिंदी, हरियाणामध्ये हिंदी, पंजाबी आणि इंग्रजी, हिमाचल प्रदेशमध्ये हिंदी आणि इंग्रजी, जम्मू आणि काश्मीर उर्दू, झारखंड हिंदी, उर्दू, कर्नाटकमध्ये कन्नडी भाषेचा वापर केला जातो. केरळमध्ये मल्याळम आणि इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. मध्य प्रदेशमध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो. महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे इतर धार्मिक, इतर सामाजिक भाषेचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आपण बघतो. मणिपूरमध्ये मणिपुरी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. मेघालयमध्ये इंग्रजी, खासी आणि गारो या भाषांचा वापर केला जातो. मिझोराममध्ये मिझो आणि इंग्रजी या भाषेचा वापर केला जातो. नागालँडमध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. ओडिसामध्ये ओडिया इंग्रजी, पंजाबमध्ये पंजाबी, राजस्थानमध्ये हिंदी, सिक्कीममध्ये नेपाली, तामिळनाडूमध्ये तामिळ आणि इंग्रजी, तेलंगणामध्ये तेलुगू उर्दू, त्रिपुरामध्ये बंगाली आणि इंग्रजी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदी आणि संस्कृत, पश्चिम बंगालमध्ये बंगाली आणि इंग्रजी. त्याचप्रमाणे जी आपली 7 केंद्रशासित प्रदेश आहेत यामध्ये सुद्धा भाषांचा वापर केला जात असतो. हे आपण या चित्रफितीमध्ये बघणार आहोत. या चित्रफितीमध्ये ज्या भाषा दिलेल्या आहेत त्यापैकी जी पहिली भाषा म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचे झाल्यास आसाम
त्यासमोर इंग्रजी, आसामी, बोडो, बंगाली अशा 4 भाषांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी इंग्रजी ही तेथील प्रमुख भाषा असून तेथील सर्व आर्थिक व्यवहार हे इंग्रजी भाषेतून केले जातात आणि आसामी, बोडो आणि बंगाली या भाषा तिथं उपभाषा म्हणून वापरल्या जातात असा अर्थ गृहीत समजावा आणि आपण याचे अध्ययन करावे.